श्री 11 संघाने पण पाहूया चिठ्ठीच्या साह्याने पुन्हा एकदा संधी मिळू शकते कदाचित श्री 11 संघाला. मी तुर्तास थांबतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो परिवर्तन. इन्व्हाइट करतो अभि सुर्वे सरांना. थँक्यू. तर बघा, धन्यवाद मयूर सर. आणि दुसरा क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच मैदानात रंगलाय बघा. तोच म्हणजे विजय स्टार विपक्ष किंग भोईर. दोन संघांचा विचार करतो, दोन्ही संघांनी आजचा दिवस नक्कीच गाजवलाय. तेच संघ मात्र क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय आणि दोन संघांमध्ये नक्कीच एक चांगली लढत होईल. तर चला, क्वार्टर फायनल सामना दोन बंधुराज मैदान नक्की दाखल झालेत आणि स्ट्राईक एंडला असेल तो सनी, नॉन स्ट्राईक एंडला ऋषी आणि वैयक्तिक पहिला संघ षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय ओम. येस, मॅच ऑन. 3 ओव्हरची मॅच आहे आणि निखिल लोंढे कुठे असेल? निखिल लोंढे, आपण संपर्क साधा माईकशी. निखिल लोंढे लेगी आहे का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थांब थांब, हरकत नाही आहे. विनंती असेल मॅच चालू ठेवा आपण. इथे पहिलाच बॉल आणि आपण इथे मुख्य व्यासपीठावरती ना एक छोटासा शुभ सन्मान करणार आहोत. ज्या व्यक्तीने आज आपल्याला खूप सारी साथ दिली, अगदी 48 तासांमध्ये मित्रा जवळपास 30 तासाहून अधिक समालोचन ज्या व्यक्तीने गेल्या 2 दिवसापासून केलंय, मग ती स्वामीनारायण सिटी प्रीमियर लीग पासून तर आज इथे श्रद्धांजली चषकामध्ये सकाळच्या काल 11 वाजेपासून तर आज आपण पाहतोय वेळ झाली आहे रात्रीचे 8:30 वाजलेत आणि यामध्ये फक्त 2 तासाची गॅप आहे. त्या व्यक्तीसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मयूर भोईर सर आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि मयूर सरांचा देखील आपण इथे एक यथोचित सन्मान करणार आहोत. आणि विशेषतः म्हणजे या स्पर्धेमध्ये देखील अनेक साऱ्यांचं योगदान आणि त्यातीलच एक योगदान आपल्या मयूर सरांचं देखील पाहायला मिळत आहे. विनाशुल्क इथे समालोचनाचं कार्य त्यांचं राहिलं. थँक्यू सो मच सर. हे कार्य न विसरता आम्ही नेहमी आमच्या लक्षात ठेवू, आमच्या स्मरणात राहणार आहे. थँक्यू सो मच. येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि येस, भवानी स्पोर्ट्सचे पुरस्कर्ते म्हणजेच आमच्या सगळ्यांचेच लाडके विनायकदा इथे उपस्थित आहेत. दादा, आपल्याला विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. विनायकदा, आपण देखील या व्यासपीठावरती, आयोजकांची विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा.
इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला आणि चेंडूने देखील वळण घेतलंय कट केल्या बॉलला. अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे राहिला होता. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसभरात असता प्रेक्षकांनी आपल्याला खूप साथ दिली आहे. प्रेक्षकांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. कुठलीही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं यश तुम्हाला पाहायचं असेल ना तर प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांना पहा. त्यांच्या कारण क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे. ह्या संपूर्ण अखंड हिंदुस्थानासाठी क्रिकेट हा एका धर्मासारखा जोपासला जातो आणि त्या धर्माला जोपासण्यासाठी प्रेक्षकांची इथे उपस्थिती लाभणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि अनेक वयोगटातले प्रेक्षक पाहायला मिळतात. यावेळी देखील चूक करतायत. पराकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. वाईड आहे. वाईड +4 म्हणजे तब्बलच्या 5 धावा इथे मिळणार आहेत. विजय स्टार विपक्ष किंग बोईर या दोन्ही संघांना आपण पाहतोय. ओमी गोलंदाजी ट्रॅकवरती म्हणजे ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 3 धावा दिल्या आणि यावेळी चूक केली. चूक फक्त ओमकारने नाही तर परागने देखील यशांच्या मागून केली आहे. क्लोज यष्टीरक्षण करणं कठीण कार्य आहे आणि त्यामध्ये हलकीशी चूक. चेंडू फरार. 5 धावा तब्बल मिळाल्या. इथून पुन्हा एकदा यावेळी देखील बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न. करंचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. चांगली फेकी देखील केली आहे. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. बिग फायटिंग मॅच आहे. खूप महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय करो या मरोची ही लढाई आहे. 5 झालेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. पहिला बॉल डॉट. त्यानंतर 3 सिंगल. मग वाईडला चौकार आणि त्यानंतर अजून एक सिंगल. आणि इथे काय घडलं आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्कीच लक्ष्यच्या बाहेर हा चेंडू आहे. व्हाईट बॉल येतोय. 3 षटकांची मॅच आहे. आणि त्या 3 षटकांच्या मॅच मध्ये आतापर्यंत जो मी चांगली गोलंदाजी करत होता त्याला आता लाईन साठी थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. थोडीशी फाईट त्यालाही करावी लागते. सनी स्ट्रायकिंग एंडला. इथे देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये केलाय. स्वीप केलाय. अप्रतिम जमिनीचे लगत हा फटका पाहायला मिळतो आपल्याला सनीच्या बॅटमधून. काय स्ट्रोक प्ले खेळतोय बघा. योग्य त्या वेळेला अगदी लोअर फुलटॉस चेंडू बनवून घेतलाय. बनवल्यानंतर त्या बॉलला स्वीप देखील केला आणि चौकार देखील तिथे वसूल केला. पहिल्या 4 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विनोद येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रचंड अनुभव ज्यांचा राहिलाय. हलक्या हाताने फक्त पुश केल्या बॉलला. कव्हर रिजन वरती एकच धाव मिळणार. चांगली साथ देतो रितेश देखील.
ह्या दोन्ही भावंडांनी अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं कार्य केलंय. सनी आणि ऋषी यावेळी देखील सनीला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. सनीनी पण बॉल 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 येस डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतात. सगळ्याच्याच नजरा अगदी पंचांकडे लागून आहेत. विनोद यांच्याकडे ना प्रचंड अनुभव आहे. अनेक वर्षापासून अंडरआर्म क्रिकेट ते खेळलेत, गोलंदाजी केली आहे. आणि कठीण असतं हे कार्य मित्रांनो. आपण गेल्या 8-10 वर्षाहून अधिक पासूनचं क्रिकेट खेळतोय. अपकमिंग यंगस्टर येतात, आपल्याला त्यांच्यासमोरही वेगळं चॅलेंज असतं त्यांना फेस करणं, आणि त्या वेगळ्या चॅलेंजलाही एक्सेप्ट करत असताना विनोदने चांगली बॉलिंग केली. हा वाईट बॉल जरूर आलाय. ऑफस्टॉमच्या प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 17 धावा झाल्या धाव फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. मंजूर आहेत उभे, पण अगदी बॅटचा ब्लेड जेव्हा फिरताय त्यावेळेस रॉंग फूट झालेत. उजव्या दिशेला जाण्याचा प्रयत्न केला, पण असाच एक चेंडू आपण इथेच याच दिशेला एका खेळाडूची आपल्याला सगळ्यांना आठवण नक्कीच येणार आहे. तो म्हणजेच वास्तव. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या खेळाडूने केलं होतं. असंच काहीतरी थोडासा रॉंग फूट झाला, आणि रॉंग फूट झाल्यानंतर तरी स्वतः झेप घेतली, उडी मारली आणि बॉलला मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. चौकार जरूर आलाय. आणि आता इथे देखील पुन्हा एकदा मंजूरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. आणि फाईन लेग वरती तैनात आहेत. अगदी थोडीशी दुखापतग्रस्त पाहायला मिळतात वाटतं मंजूर आपल्याला, कारण मंजूर एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आहेत. अनेक वेळेस अशाही स्पर्धा पाहिल्यात ना, आपल्या क्षेत्ररक्षकांच्या बलावरती त्यांनी आपल्या संघाला मैदानाच्या आतमध्ये आणलंय, मॅचेसच्या आतमध्ये आणलंय. यावेळी देखील हलक्या त्यांनी फक्त बॉलला पुश केलाय. ऋषीच्या बॅटमधून देखील एक चांगला फटका पाहायला मिळतो. पुढचा बॉल. यावेळी देखील एक कलात्मक फटका पाहायला मिळतोय. स्कूप केलाय बॉलला. वा, काय फटका खेचलाय सनीनी. अप्रतिम, दर्जेदार, अगदी डोळ्याचा पारणं फेडणारा हा फटका आहे. आणि तो देखील शेवटच्या क्षणाला स्वतःला पूर्णपणे झोकलाय. आणि बघा, अभिवादन करतोय. अभिवादन कोण करतोय तर अभिवादन इथे विनोदनी देखील केलंय. त्याच्याच विरोधात हा चौकार जरूर आलाय, पण त्याला देखील माहित आहे त्या शॉटमध्ये, त्या कलात्मक शॉटमध्ये देखील ताकद तेवढी होती. आणि हेच तर शिकण्यासारखं आहे. अनुभव तुमच्याकडे आहे, प्रतिस्पर्धी तुम्ही नक्कीच असाल, फाईट तुम्ही एका ट्रॉफीसाठी करत असाल, पण चांगला खेळ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होतो ना, तेव्हा त्या खेळाचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. आणि येस, त्यानंतर आपल्या मान्यवरांना देखील विनंती असणार आहे. किशोरजी सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो. साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आणि इथून सामना आपला एन्जॉय करायचा. या किशोर सर, आपल्यालाही विनंती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. धावा झाल्यात 27 धावफलकावरती, 27 ऑन द बोर्ड. चला, प्रेक्षकांनी जिथे पडदा पकडला त्यांना विनंती आहे, पडदा सोडा. थँक्यू. काय रिस्पॉन्ड दिलाय त्वरित. अशाच प्रतिसादाची आवश्यकता. करण सावंत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल आणि चांगला फटका, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. ऋषीच्या बॅटमधून एकच धाव मिळणार आहे. ऋषी देखील ना अगदी सातत्याने ऋषीचा देखील चांगला प्रयत्न राहिलाय
की समोरून ज्या दिवशी जो दिवस सनीचा आहे तो दिवस त्याला तो देतोय, तो त्याला बहाल करतोय. त्याला माहिती आहे सिंगल रोटेट करा, समोरून चांगलं आक्रमण होतंय आणि यालाच तर म्हणतात टीम गेम. कारण क्रिकेट हा खेळ एका प्लेअरचा नाहीये, हा सांघिक खेळ म्हटला जातो आणि त्या सांघिकतेने लढणं गरजेचं आहे. सनी आला स्ट्रायकिंग एंडला. सनीच्या बॅटमधला तो स्कूपचा फटका आपण पाहिलात ना, अगदी अविस्मरणीय आहे. आणि त्यामागे सरावही तेवढा आहे ना मित्रा, कारण प्रॅक्टिसही तेवढी आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. ते फक्त म्हणण्यासाठी नाही आहे, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागतो, तुम्हाला त्यासाठी तो सराव करावा लागतोय. पण आता आव्हान मोठं आहे. डोंबिवली नगरीमधील स्लॉग ओव्हर फेकण्यामध्ये एक खूप चांगला गोलंदाज म्हणजेच करण सावंत गोलंदाजी ट्रॅकवरती आता इथे उभा आहे. त्याच्यासमोर सनी, म्हणजे आव्हान त्यालाही तेवढंच मोठं असणार आहे. दोन्ही चांगले बॅटर आणि बॉलर, त्यांच्यामधली ही कॉन्टॅक्ट इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील माहिती आहे, त्याला देखील सनीला माहिती आहे व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. बॉल एकच धाव इथे मिळणार आहे. चातुर्य गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळत आहे, चातुर्य बॅटरकडे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पण इथे काय घडलंय, पहिला अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्ट वरती संकेतनी चूक केली आहे. आणि चूक केली आहे ती चूक नाहीये, ही घोर चूक आहे. कारण इथे चौकार येतोय, शेवटच्या क्षणाला तो चौकार येतोय. यावेळी ऋषीच्या बॅटमधून आलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा लागल्यात. 33 ऑन द बोर्ड, नो लॉस. आतापर्यंत सलामीची ही जोडी खूप चांगलं कार्य करते, हे दोन्ही भावंड. आणि यांच्यासाठी देखील ते म्हणणं अगदी चुकीचं ठरणार नाहीये. दो भाई दोनों ही तबाई, बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत, संपूर्ण विजय स्टार टीम आहे ना, या दोन्ही भावांनी आपल्या बळबुतावरती बॅटिंगवरती बॉलिंगवरती फिल्डिंगवरती अनेक वर्ष अनेक पारितोषिकं मिळवून दिली आहेत. पुन्हा एकदा मी मनपूर्वक विनंती करतोय, किशोरजी सुर्वे साहेब आपल्याला विनंती असणार आहे, दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. मनपूर्वक आपल्याला विनंती असणार आहे. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने, श्रद्धांजली चषकाच्या निमित्ताने मी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि विनंती देखील तुम्हाला असणार आहे, साहेब या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. किशोरजी सुर्वे साहेब जाऊयात मैदानाच्या दिशेने. इथे देखील पंचांनी नो बॉल दिलाय का, तर येस सागर आहेत, निखिल आहेत आणि सौरभ आहेत. तिन्ही पंचांनी इथे नो बॉल घोषित केलेला आहे. 34 धावा लागल्या धावफलकावरती. येस किशोरजी सुर्वे साहेबांचं इथे आगमन होतं. या दादा, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे मुख्य व्यासपीठावरती. वेलकम. श्रद्धांजली चषकामध्ये आपलं वेलकम असणार आहे. आणि स्वागत बघा कसं झालंय, ऋषीच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी गोलंदाजाच्या समोरून, त्याच्या अगदी मागोमाग, अगदी गोळीच्या वेगाने. तीर कमानीतनं तीर सुटतो ना, तसा तीर इथून सुटलाय, पण तो बॅटनी सुटलाय आणि तो तीर सरळ जाऊन साइड स्क्रीनला धडकतोय. धडक बेधडक बॅटिंग सुरू आहे, अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 38 धावा लागल्या धावफलकावरती. करण गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. आणि इथे व्हाईट बॉल आलाय का, तर येस व्हाईट बॉल आलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर इथे होत असताना व्हाईट बॉल नक्कीच पंच इथे घोषित करतायत. अजून एक एक्स्ट्रा, अजून एक अवंत स्वरूपाची धाव. 39 धावा लागल्यात, फक्त 3 षटकांची मॅच आहे. टीम विजय स्टार चांगली बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल पंचांनी इथे नो घोषित केलेला आणि नो प्लस किती मिळणार आहेत, नो आहे का, नो आहे का. तिन्ही पंच थोडीशी चर्चा करतील. नो आहे, येस सरांनी नो चा कॉल केलाय. नो प्लस 4 म्हणजे तब्बल 5 धावा इथे मिळतील, 5 धावा इथे मिळणार आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तब्बलच्या ह्या आलेल्या 5 धावा. आणि किंग भोईर संघ, अगदी ज्युनियर संघाची कामगिरी संपूर्ण मॅच मध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय राहिली आहे. सिनियर टीमने देखील चांगलं काम केलंय, पण या मॅच मध्ये ना आतापर्यंत त्यांचं जे कार्य आपण पाहतोय त्यावरती ते बॅकफुटला आहेत, जरूर आहेत. कारण समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. 44 लागले धावफलकावरती. 2 to go. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 44 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. पाहूयात उर्वरित 2 चेंडूंवरती किती बनतात. इथे देखील पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चांगला फटका, पण तेवढीच चांगली फिल्डिंग विनोद यांची राहिली आहे.
आणि फेकी देखील स्ट्रायकिंग एंडला करण्यात आली आहे. पंचांकडे दाद मागितली जाते पण दाद पंचांनी येस इट इज आउट. बॅटर आउट आहेत. खूप चांगली फिल्डिंग इथे झाली आहे. रोहितने चांगला थ्रो केला आणि त्यानंतर यष्टांच्या मागे देखील चांगली गॅदरिंग. विकेटचं पतन होत आहे. विकेट जाते पण खूप चांगली खेळी केली आहे मित्रांनो. खेळ आवडला असेल, बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. या खेळाडूंनी आपल्या सगळ्यांनाच इम्प्रेस केलाय आणि जो स्कूपचा फटका आपण पाहिलात ना, वा प्रेक्षणीय. अगदी डोळ्याच्या समोर अजूनही तो फटका पाहायला मिळतोय आपल्याला. वा खूप चांगली बॅटिंग केली आहे सनीनी आणि ही जी सुदृढ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये ती सनीच्या बळबुतावरतीच आहे. 45 शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 to go. पुढे सरसावलेत आणि इथे सुशांतनी आपला ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो देखील मैदानाच्या बाहेर गेलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि अशाच प्रकारे आता धावफलक सेट झालाय 45 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी लक्ष्य 46 धावांचं असणार आहे. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किंग भोईर संघाला आता किंग सारखंच कार्य काहीतरी करावं लागणार आहे. आणि तदरम्यान इथे आपण मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शांतता नक्कीच आहे पण व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आणि विशाल दादा आपल्याला विनंती आहे. आणि चला नक्कीच विनायक दादा देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मनपूर्वक मी स्वागत करतोय. भवानी स्पोर्ट्स आणि भवानी स्पोर्ट्स म्हणजेच ना की अगदी संपूर्ण क्रिकेट कल्याण डोंबिवली असू देत त्यानंतर आता सध्या अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला भवानी स्पोर्ट्स पाहायला मिळतात आणि त्याचे सर्व म्हणजेच विनायक दादा पवार इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मी स्वागत करतोय.
क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि एका हाकेवरती धावून येणारं व्यक्तिमत्व आणि आमच्या सगळ्यांचेच आधारस्तंभ असे विनायक दादा, आपल्याला देखील या स्पर्धेच्या निमित्ताने श्रद्धांजली चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत असणार आहे. आणि नक्कीच आपण इनिंग ब्रेकमध्ये जेव्हा मॅच संपेल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिल्यानंतर विनायक दादांचं देखील मनोगत ऐकण्याची इच्छा बाळगतो. बघा ती पूर्ण होते का. वा पहा, दोन लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आठवणींना उजळणी देणारी ही ओपनिंगची जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओमकार आणि दिनेश या दोघांना आपण पाहतोय, पण पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे ओमकारने केला होता. ओमकारची ओळख राहिली आहे. ओमकार देखील तेवढाच लेजंड खेळाडू आहे. समोर देखील दिनेशनी चांगला खेळ केलाय. या वर्षी या सीझनची सुरुवात दिनेश यांची देखील अप्रतिम राहिली आहे. टी शर्ट जो अंगावरती परिधान केल्यानं तो देखील सांगून जातोय मॅन ऑफ द मॅच म्हणजे एका मॅच मध्ये ते देखील शिल्पकार होते. पण समोर ऋषीला जणू काय हॅबिट आहे, सवय लागली आहे आणि चांगल्या सवयी माणसांनी नेहमीच बाळगाव्या. त्यातीलच एक चांगली सवय मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रत्येक मॅच म्हणजे परफॉर्मन्स, ही सवय ऋषीची देखील आहे. आणि पाहूयात आता ऋषी विपक्ष दिनेश, अनुभवाच्या विपक्ष एक यंगस्टर खेळाडू. आणि ती फाईट पाहायला नेहमीच मजा येते कारण ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. इथे देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑफ वरती किशन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन होत आहे का, पंचांकडे अपील आणि विकेटचं पतन झालंय. पंचांचा बोट आकाशाकडे जातोय आणि बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढाईमध्ये बाजी मारली आहे ऋषीनी. जय रागे संघ, आपल्याला विनंती, आपण देखील सज्ज राहा. यानंतर आपल्याला कंपल्सरी मॅच खेळायची आहे. येस, आता रोहितला प्रमोट केलंय. मागच्या मॅच मध्ये रोहितने जी तुफानी बॅटिंग केली होती ना, वास्तव जर मध्ये आले नसते तर नक्कीच मित्रांनो 5 ते 6 बाउंड्रीज रोहितच्या देखील खात्यात लागले असते आणि त्यामुळे त्या परफॉर्मन्समुळे त्याला इथे प्रमोट करण्यात येत आहे. ओमकार सलामीला आलाय. डावखुऱ्या हाताचे बॅटर्स नेहमी अग्रेसिव्ह असतात, अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. पाहूया तसं अग्रेशन पाहायला मिळतंय का, ते पाहायला मिळत नाहीये. बॅटची कडा लागते आणि ऋषी मैदानाच्या आतमध्ये आग उघडणारी गोलंदाजी करत असताना बाद करतोय. अजून एक मोठा बॅटर म्हणजेच ओमकार बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परत जातोय. टीम किंग भोईर आणि किंग भोईर संघाने आतापर्यंत चांगलं कार्य केलं, पण जे स्कोर बोर्डचं प्रेशर आहे ना मेगा, आपण जेव्हा फायनल्स, सेमीफायनल्स, क्वार्टर फायनल्स या मॅचेसमध्ये जातो तेव्हा स्कोर बोर्डचं प्रेशर देखील खूप मॅटर करतं की आपल्याला किती धावा बनवायच्या आहेत, आपली मनस्थिती काय. कारण क्रिकेट हा खेळ फक्त तुमच्या फिजिकल फिटनेसचा नाही आहे, क्रिकेट हा खेळ तुमच्या मेंटल टफनेसला देखील चॅलेंज करतो. तुम्ही काय विचार करताय, तुम्ही तुमची माइंडसेट काय, तुम्ही कसं खेळताय, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ऋषीने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. रनआउटची एक विकेट मिळाली आहे, त्यानंतर अजून एक विकेट कॉट बिहाइंड द विकेटची मिळते. मोठं लक्ष. यावेळी देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न परागने केला होता, पण व्यवस्थित कनेक्शन झालेलं नाहीये. कव्हर्सवरती चांगलं क्षेत्ररक्षण सनीचं होत आहे. जिथे पाहावं तिथे ऋषी, सनी ही नावं पाहायला मिळतात. सुशांत असतील नक्कीच त्या टीम मध्ये. आयुष देखील फिल्डिंग करताना पाहायला मिळतात आपल्याला. मामा देखील असतील. तर सगळ्यांचंच कौतुक आहे, कारण या सगळ्यांमुळेच तो संघ बांधला जातो, संघाची बांधणी होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे स्विच हिटचाच प्रयत्न केला होता रोहितने देखील. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. शांतता थोडीशी सुरू आहे, कारण या मॅच मध्ये रंजत निर्माण करण्यासाठी आपल्या टीमला संजीवनी देण्यासाठी पराग किंवा रोहित या दोघांपैकी एकाला आक्रमक होणं गरजेचं आहे. एकाला तरी अटॅक करावाच लागणार आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. डिफेन्सची आवश्यकता नाहीये, धावा भरपूर बनवायच्या आहेत, अटॅक करावाच लागेल. पाहूया तो अटॅक होतोय का परागच्या बॅटमधून. परागकडे ती कुवत आहे, पण इथे सुशांतने काय केलंय, एकाच चेंडूवरती 2 संध्या होत्या. एक होती कॅचची, दुसरी होती रनआउटची. त्या दोन्हीही संध्या गमावल्यात. पण स्मिता अशा त्याच्या देखील चेहऱ्यावरती, त्याला देखील माहिती आहे ना की मॅच पूर्णपणे गमावलेली नाहीये, कारण परागची विकेट आहे आणि परागच्या बॅटलाही आज आतापर्यंत चांगला चेंडू नाही आदळला. झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 4.
जिंकण्यासाठी समीकरण आहे 12 बॉल आणि अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज विजय स्टार. श्री 11चे कॅप्टन आपल्याला देखील विनंती, आपण देखील रेडी राहा, यानंतर चिट्स होतील. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग राहिली आहे डीपमध्ये. डीप मिड विकेटवरती चांगली क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव फक्त मिळणार आहे, थोडासा संत गतीने, आणि या सामन्यामध्ये रंजत आणण्यासाठी, संजीवनी आणण्यासाठी चौकार आणि फक्त चौकार कुटावे लागणार आहेत. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. सनी आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. रोहितला आता पहिल्या मॅचमध्ये रोहितने स्वतःला सिद्ध केलं होतं, पण ते सिद्ध त्यांनी केलंय. ती मागची मॅच होती, या मॅच मध्ये देखील त्याला सातत्याने ते सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. म्हणजे आपल्या संघाची लोअर ऑर्डर देखील स्ट्रॉंग आहे हे त्याला पुन्हा एकदा या मॅच मध्ये सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. चौकार जरूर आलाय, उशीर झालाय, पण ते चौकार त्याला मारावे लागतील, कारण सीझनची सुरुवात आहे, पहिली स्पर्धा आहे, अनेक स्पर्धा अजून आपल्याला खेळायच्यात. वाईट बॉल येतोय पहा, आपण चौकार मारला, जो गोलंदाज आपल्याला एक धाव करणं देखील कठीण करून देत होता त्याच्यासमोर चौकार मारला, त्याची देखील मनस्थिती थोडीशी बिघडली आणि त्यांनी देखील एक्स्ट्रा टाकला. येथे स्लोअर वनचा वापर केलाय. वा, चातुर्य गोलंदाजाकडे. अगदी ऍक्शन फास्ट होती आणि फिंगर्सला रोल करत असताना टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळणही घेतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल फॉलो थ्रू मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड कॅच, अप्रतिम झेली ते टिपलाय. विकेटचं पतन होतोय. रोहित बाद. अजून एक मोठा झटका टीम किंग भोईर या संघाला. किशन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. धावा भरपूर आहेत जिंकण्यासाठी. 12 झाल्यात. पराग आल्यात आणि परागच्या बॅटमधून देखील एक चांगला स्ट्रोक अगदी समोरच्या दिशेने. एकच धाव मिळणार आहे. 13 धावा झाल्या धाव फलकावरती. चला श्री 11 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. जे रागा 11 टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा, आपल्याला देखील टॉस साठी कॉल करण्यात येईल. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. किशन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे और बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, स्वीप किया, बहुत बेहतरीन. मंजूर शेख की बैट से आते हुए 4 रन, बेहतरीन स्ट्रोक. देर जरूर हो चुकी है, लेकिन यही चीज, ये कॉन्फिडेंस आपको काम आएगा अगले मैच में, अगली टूर्नामेंट में, क्योंकि ये सीजन की बस शुरुआत है और शुरुआत आपको अच्छी करना जरूरी होती है. देखिए बाउंड्री आया, उसके बाद गेंदबाज ने फिर से अपनी लाइन चेंज करने की यहाँ पे कोशिश की, वाइड गेंद आती हुई. 18 रन हो चुके स्कोर बोर्ड पे. जीतने के लिए बहुत बड़े रन्स की आवश्यकता होगी. फिर एक बार स्कूप करने की यहाँ पे कोशिश की थी. वाह, स्कूप किया है और इस बार मंजूर शेख के बैट से आते हुए बहुत ही बेहतरीन बाउंड्री. बढ़िया बढ़िया, बहुत बेहतरीन स्ट्रोक्स. सनी ने हमें देखा पहले इनिंग में और इस इनिंग में हम मंजूर को देख रहे हैं बहुत बेहतरीन बैटिंग करते हुए. थोड़ा सा इंजुरी कंसर्न इस टूर्नामेंट में हमें मंजूर दिखाई दे रहे, यानी कि शायद थोड़ा सा इंजुरी है उन्हें, इसी वजह से मिडिल ऑर्डर या फिर लोअर ऑर्डर में आते हुए बैटिंग के लिए. अगली गेंद स्वीप करने की कोशिश, लेकिन वाइट बॉल है. वन टू गो. आखिरी गेंद इस मैच की. रन्स बने बस 23. आखिरी गेंद. एक और वाइड गेंद. चलिए किशन अपना मिशन पूरा करना है. आणि इथे काय झालंय, और ये गेंद फिर एक बार ग्राउंड के बाहर. मंजूर आउट होते हुए और इसी तरीके से अगले राउंड में प्रवेश लेते हुए टीम विजय स्टार.
प्रथम तर देऊयात आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बढते मॅन ऑफ द मॅच की ओर. चला या संकेत आपण या आणि टीम विजय स्टार भाऊ आपण कुठे असेल आपण देखील या. आणि त्यानंतर विनंती असणार आहे किशोर दादा आपल्याला विनंती आपल्या हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत इथे. संकेत या. श्री 11 आणि टीम विजय स्टार कॅप्टन्स प्लीज रिपोर्टिंग करा. त्वरित या प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन्स किशोर दादा सुर्वे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत. एक चिठ्ठी ब्लँक आहे. एक चिठ्ठी ब्लँक आहे. एका चिठ्ठीमध्ये बाय लिहिलंय. टीम येस रागाई टीम आपण देखील रेडी राहा. कॅप्टन आपण या व्यासपीठावरती टॉस साठी त्वरित टॉस करूयात आपण.